पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मलबार हिल परिसरामध्ये नोकराने खून केल्याची घटना नुकतीच घडली असताना जुहू परिसरात केअरटेकरने 81 वर्षीय महिलेला भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा आवळून सोन्याचा ऐवज पळवला। या आरोपीला अवघ्या 48 तासांच्या आत जेरबंद करण्यात जुहू पोलिसांना यश आलं आहे। जुहूतील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या कुंजबाला अशोक मेहता यांच्या देखभालीसाठी अंकित पाटील वय 35 वर्ष, धंदा वेटर काम, राहणार 001 पुष्पलता अपार्टमेंट, कात्रज रोड, बदलापूर पूर्व, ठाणे याला ठेवण्यात आले होते। 14 मार्च रोजी दुपारी 12:30च्या सुमारास बेडरूमच्या बाथरूममध्ये कुंजबाला गेल्या असता पाटील यांनी त्यांना भिंतीवर ढकलले आणि त्यांचा गळा आवळून जबरदस्तीने हातातील बांगड्या चेन काढून पळ काढला। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला। या गुन्ह्याचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान कामाटीपुरा, ग्रँड रोड, डीबी मार्ग तसेच आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरातील हॉटेल आणि लॉजमध्ये तपासणी करून कसून शोध घेतला असता आरोपी हा न्यू मेट्रो गेस्ट हाऊस धोबी तलाव येथे असल्याचं समजलं। त्यानुसार सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। या कारवाई दरम्यान पेंडल असणारी सोन्याची चैन, 10 ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे 50,000 रुपये, 15 ग्रॅम वजनाची 75,000ची सोन्याची बांगडी असा एकूण किंमत 1,25,000चा ऐवज जप्त करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास परिमंडळ 9चे पोलीस उपायुक्त राज रोशन तिलक, एसीपी महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे, तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण, गणेश जैन, ASI तोडणकर, हवालदार गजानन पाटील, घाडीगावकर, सिद्धप्पा टोकरे, महागडे, खोमणे, नितीन मांडेकर, अंमलदार मलकप्पा कणमुसे, तुषार पन्हाळे, अनिल तायडे, तासगावकर, बोडके यांनी केला। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, मुंबई। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।